ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत. इकडे हॉलमध्ये प्रिया कॉलवर नागराजसोबत बोलत असते. ती नागराजला म्हणत असते, नाही नाही हा नागराज काका, तुम्ही मला काय बोलूच नका हो. तुम्हाला त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला सुद्धा मारता आलं नाही आणि ती सायली सुद्धा घरी आलीये. तेवढ्यात तिचं लक्ष अर्जुनवर जातं. अर्जुन सायलीसाठी पाणी न्यायला खाली आलेला असतो. अर्जुन प्रियाकडे बघत असतो. प्रिया आता मनातच म्हणते, ह्याने काय ऐकलं तर नसेल ना. पण अर्जुन तिला काहीच न म्हणता किचनमध्ये बॉटल भरण्यासाठी जातो. आता प्रिया नाटक करते आणि म्हणते, हो काकू, सायली ठीक आहे आणि काही असेल ना तर कळवेल मी. चालेल, ठेवू का? असं म्हणून ती फोन ठेवून देते. प्रिया अर्जुन जवळ जाऊन म्हणते, अरे त्या आश्रमातल्या काकूंचा फोन आला होता. अर्जुन तिथून जायला निघतो. तेवढ्यात प्रिया अर्जुनचा हात धरते आणि म्हणते, सायली पडली. याचा तुला इतका धक्का का बसलाय रे? नाही म्हणजे तू रडत काय होता? तू तिला उचलून धावत पळत हॉस्पिटलमध्ये काय नेत होता आणि सायलीला शुद्ध येत नव्हती म्हणून अख्खं हॉस्पिटल तू हलवून टाकलंस. हे सगळं काय आहे अर्जुन? नाही म्हणजे तू असं वागतोय जणू तुझं तिच्यावर, सायलीवर प्रेम वगैरे आहे की काय? हे सगळं प्रियाचं बोलणं सायली वरून बघत असते. अर्जुन प्रियाच्या बोलण्यावर काहीच बोलत नाही आणि वर निघून जातो. तशी प्रियाही त्याच्या मागे वर जाते. अर्जुन सायलीपाशी येतो आणि तिच्या हातात पाण्याची बॉटल ठेवतो न म्हणतो, घ्या प्या पाणी, आणि रूममध्ये निघून जातो. आता सायली प्रियाजवळ जात म्हणते, तू उद्धट तर होतीस आणि स्वार्थी पण होतीस ग, पण एखाद्याच्या जीवावर उठू शकतेस हे कळलं मला. तुला वाटतंय तशी बावळट तर नक्कीच नाहीये मी. तुला प्रेमाची मायेची तर भाषा नाहीच कळत आणि आता मी तुला त्याच भाषेत बोलणार जी तुला कळते. सायली प्रियाला धक्का देते. प्रिया जिन्यावरून खाली पडणारच. तेवढ्या सायली तिचा हात धरते. आता पुढच्या भागात पाहूया सायली प्रियाचा हात सोडून तिचा प्रिया विरुद्धचा बदला घेते की नाही. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.